नमस्कार मंडळी. ओळखला मी आज आपण ज्या आजी आजोबांचा सत्कार करतोय त्या सर्व आजी आजोबांचा नातू. माझ्यासारखाच तुम्हालाही प्रश्न पडला आहे का हो की हरिनाम सप्ताह कमिटीने या आजी आजोबांचा सत्कार का म्हणून आयोजित केला असेल? तुम्हा आम्हाला तर माहित आहेच की या मंडळींनी अगदी तुटपुंजा भांडवलावरती आपले संसार फुलवले. खर तर ही कसरत तुम्ही फक्त पाहिली नाही तर बऱ्याच जणांनी अनुभवलेलीही आहे. या मंडळीपैकी काहींनी दिवस रात्र शेतात राबून गावात अन्नासोबत दह्या दुधाची कमी भासू दिली नाही, तर काहींनी वनौषधीचा अभ्यास करून गावची आरोग्य व्यवस्था कधी ढासळू दिली नाही. काही मंडळींनी आपल्या जन्मजात मातृवृत्तीने गावात मायेची उणीव भासू दिली नाही, तर काहींनी अपार श्रद्धेने संत परंपरा आणि ज्ञानाची ज्योत कधी मालवू दिली नाही. या सर्व गोष्टीचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते का? या सर्व मंडळींनी आपल्या वयाची 100वी जवळ केली. वयाची 100वी जवळ केली आहे हा मुद्दा नाहीये, तर 100च्या उंबरट्यावरही ते निरोगी आयुष्य जगतायत हा खरा कौतुकाचा विषय आहे. आजही माझघरात बसलेली आजी दारावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या फक्त आवाजावरून त्याची ओळख सांगते, तेव्हा तिच्या श्रवण शक्तीचा आणि दूरवर कुठेतरी गुरचारात असलेल्या आजोबांकडून माझ्या नावाची हाक ऐकायला येते, तेव्हा त्यांच्या शाबूत नजरेचा हेवा करावासा वाटतो. खर तर गरिबीही कुणाला वरदान ठरत नसते, पण या मंडळींकडे पाहिलं तर या गरिबीमध्येच यांच्या निरोगी आयुष्याचं सूत्र दडलं असेल का, अशी उगाचच एक शंका मनात पिंगा घालत राहते. कारण दिवसभर सावकाराच्या दारात बसून मिळणाऱ्या अल्पशा पैशातून मीठ भाकरीचीच काय ती सोय व्हायची. ही मंडळी पिझ्झा, बर्गर, भजी, कोल्ड ड्रिंक्स अशा गोष्टीपासून दूरच राहिला. शेतात पिकणारा नाचणा, भात, ज्वारी, बाजरी हे यांचं खाणं आणि घरात मिळणारं दही, तूप, लोणी, ताक हे यांचं पिणं. अगदीच कधी मनात आलं तर जंगलात मिळणारा रानमेवा किंवा गावच्या नदीतील मासे ही यांची बाहेरचं खाण्याची हौस. या मंडळींचा आम्ही अमुक तमुकच खाणार असा कधी अट्टहास नव्हता. आपल्या लेकी सुनांनी जे ताटात वाढलं ते गपगुमान खायचं आणि ते पुसून खायचं ही यांची वृत्ती. म्हणून तर ही मंडळी आज बीपी, शुगर, सांधेदुखी अशा आजारापासून मुक्त राहिली. जर आरोग्य हीच धनसंपदा आहे ही म्हण खरी असेल तर आजच्या घडीला ही सर्वात श्रीमंत मंडळी आहेत याबद्दल कोणाचं दुमत नसावं. या मंडळींचं हे स्वास्थ्य पाहून यांचे पूर्वज किती कमालीचे जगले असतील याचा विचार जरी केला तरी मन थक्क होतं. वाटतं यांचे पूर्वज शेवटची यात्राही कोणाच्या खांद्यावर भार न होता स्वतःच्याच पायावर चालून गेले असते. विज्ञान असं म्हणतं की शरीरात काही गुण आई वडिलांकडून येतात तर काही गुण आजी आजोबांकडून येतात. यावरून असं सिद्ध होतं, भलेही माझ्या गावातला काका, दादा स्वकष्टानं सैन्य भरतीत चमकला असेल, पण त्या ठिकाणीही त्याच्या पूर्वजांनी कमावलेल्या या स्वास्थ्याची त्यांना नक्कीच मदत झाली असेल. भलेही ही माणसं निरक्षर असल्याने आम्हाला शिकवू शकली नसतील, पण शाळेतून पळून येणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सक्तीने शाळेत बसून येण्याची त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी अगदी चोख पार पाडली. वारसा हक्काने मिळालेल्या घर, दार, जमीन, शिवार या
गोष्टीबद्दल आम्ही त्यांचे ऋणी राहिलोच पाहिजे, पण त्याचसोबत त्याच वारसा हक्कानं मिळालेल्या शारीरिक संपत्तीसाठीही त्यांचे आभार मानले पाहिजे. हा खरं तर मोजके 4 लोकांचा सत्कार नाहीये, तर या निमित्ताने आपण आपल्या गावातील प्रत्येक वयोवृद्धाचा, होऊन गेलेल्या पूर्वजांचा सन्मान करतो. गावानं हे देणं लागतं. त्यांनी परंपरागत रूढी जपल्या, त्यांच्यामुळे तुमचे आमचे अस्तित्व टिकून राहिले. यातून उत्तराई होण्यासाठी केलेला हा एक सुंदर संकल्प.